गावागावात पोचत असा रे महाराजा. ही स्टुडिओच्या तुंबाडची मंजुळा या सिनेमात सगळ्यांचो आशीर्वाद मिळू दे रे महाराजा. प्रेक्षकांच्या तोंडार फक्त सिनेमाचो गजर रवान दे. यातील कलाकारांका यश त्यांच्या मेहनतीत मान आणि या कलाकृती लोकांचा भरभरून प्रेम मिळू दे रे महाराजा. त्यामध्ये तुझी गोष्ट जन्मली त्या महाराष्ट्र भूमीचो मान वाढू दे. सहकुटुंब सहपरिवार मराठी माणसाचा मनोरंजन होऊ दे रे महाराजा. सर्व रसिक प्रेक्षकांच्या साक्षीनं आम्ही तुंबाडची मंजुळाचो ट्रेलर घेऊन येत आहोत. हो ट्रेलर सगळ्यांका आवडू दे आणि त्याची चर्चा चराचरात होऊ दे आणि 5 जून पासून थिएटर जल्लोषान भरू दे आणि तुंबाडची मंजुळा घराघरात पोहोचू दे रे महाराजा. तुंबाडची मंजुळा प्रियल आहे खरं तर. आणि मला असं वाटतं की दुसऱ्या तिसऱ्याच सिनेमात तिला इतका मस्त रोल मिळालाय. म्हणजे प्रत्येक अस्पायरिंग अभिनेत्रीला असं वाटेल की नाही मला अशा प्रकारचा रोल मिळाला हवा, असा रोल प्रियलचा आहे. मी एक गोष्ट या निमित्ताने आवर्जून सांगू इच्छिते की झी स्टुडिओ सारखा स्टुडिओ जेव्हा निर्मितीत उतरतो तेव्हा इट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह साईन. आणि मला खूप खूप शुभेच्छा द्याव्या अशा वाटतात की निर्मिती प्रक्रियेपासून सिनेमा हा त्यांनी बांधलेला आहे. आणि जेव्हा एखादा असा भला मोठा स्टुडिओ इतकं पाठबळ घेऊन उभं राहतं तेव्हा ती इंडस्ट्रीसाठी खूप काय म्हणूया सकारात्मक आणि खूप बळ देणारी गोष्ट असते. सो थँक्यू सर. आणि 5 जूनला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं नक्की मिळतील. आवर्जून थिएटरमध्ये आमचा सिनेमा तुंबाडची मंजुळा नक्की पहा. फक्त एक रिपेअर तिने एक अर्धवट माहिती दिली म्हणून तुंबाडची मंजुळाचा डबल रोल आहे. त्यातला अर्धा प्रियलने केला आणि अर्धा केला योगेश क्षीरसागर. टाळ्या एकदा जोरदार. चित्रपटातली खरी मंजुळा मीच आहे. म्हणजे मंजुळा मी काय कारण मंजूळ सुरांबरोबर मी खेळतो तर मंजुळा मी असं म्हणतोय. कारण इतक्या मंजूळ सुरांचे सगळे ऍक्टर्स एकत्र तुडुंब गर्दी करून फिल्ममध्ये आहेत. ही गर्दी जमवण्यासाठी जो प्रयत्न झालाय त्यासाठी मी झी स्टुडिओचे भवेशींचे विविध आणि संपूर्ण टीमचे मी आभार मानतो. कारण मंजूळ सूर सहसा मिळत नाही. एक वरचा असतो किंवा खालचा असतो पण विविध सगळे सूर एका सुरात आणले त्याबद्दल त्याचे मनापासून आभार. It was wonderful. I must say that. And I'm thankful to Rajesh ji and then Vivid ji, Chandrasekhar ji, and my all colleagues. They appreciated me a lot. आणि खरं सांगायचं झालं तर ही एक वेगळी भूमिका आपल्या वाट्याला यावी याच्यासारखा आनंद नाही. सगळ्यात महत्वाचं ह्या भूमिकेचं मला आवडलेलं वैशिष्ट्य मला खूप केस आहे. तुम्ही बारकाईनं पाहिलं असेल तर तुम्हाला खूप प्रभावित ते वाटणार आहे आणि ते मला खूप छान वाटलं. आणि हा चित्रपट खरोखरीच एका नवीन दिग्दर्शकानं केला आहे आणि त्याचा हा दुसराच प्रयत्न आहे असं सांगूनही खरं वाटणार नाही. इतकं चांगला त्याचा अभ्यास, सिनेमाची जी भाषा असते ती त्याला इतकी उत्तम पद्धतीनं कळालेली आहे आणि 48 जणांची मोठ बांधणं ही काही फार सोपी गोष्ट नाही. आणि त्याला मिळालेल्या अल्प कालावधीमध्ये त्यांनी अतिशय सुंदर अशी कलाकृती रसिकांच्या मनोरंजनासाठी साकार केलेली आहे. त्याबद्दल आधी त्याचं मनापासून अभिनंदन. आणि बाकी आम्ही कलावंत म्हणून इतकं एन्जॉय केलं. आम्ही एकमेकांबरोबर या अगोदर काम केलेलं आहे पण ओम भूतकर बरोबर पहिल्यांदाच काम केलेलं आहे. त्याच्या नजरेतनं मी चांगलं केलंय की नाही हे आत्ता जरी कळत नसलं तरी तेव्हा चांगलं आहे असं त्याने दाखवलं होतं त्या माझ्या काही प्रसंगांमध्ये. आणि हा सिनेमा नेहमी आपण म्हणतो की मराठी सिनेमाचा आशय आपण सातत्याने म्हणतो पण हा आशय असा आहे की आबालवृद्धांनी कुटुंबाने एकत्रित नातवाने आजोबाच्या मांडीवर बसून बघावा असा सिनेमा झी स्टुडिओने निर्माण केलेला आहे. आणि महाराष्ट्रभरात आता जी उन्हाची काहिली सगळ्यांनी अनुभवली त्यानंतर एक सुखद सर यावी तसा तुंबाडची मंजुळा हा सिनेमा येत्या 5 जूनला येतो आहे.
तर महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांना आवाहन, चित्रपटावर 3 पद्धतीचे ट्रोलर्स असतात असं माझं मत आहे. एक म्हणजे जेन्युइनली ट्रोलिंग करणारे, ज्यांनी सिनेमा बघितला आणि मग सांगितलं की बा आम्हाला हे आवडलं किंवा नाही आवडलं, त्यांना निश्चितपणे उत्तर द्यावं. दुसरे असतात की आपण मत मांडलंच पाहिजे, आपल्याला त्या विषयातलं कळो नाही कळो पण आपलं आलंच पाहिजे तिथे एक पॅरेग्राफ, अशी एक मंडळी असतात. त्यांच्याकडे तसं आपण समंजसपणे पाहिलं पाहिजे. आणि तिसरा एक वर्ग असतो ज्याला एक शिवीच द्यायची असते काही असतं, त्या तिसऱ्या वर्गाकडे अजिबात बघण्याची तशी गरज नाही असं मला वाटतं. हा चित्रपट प्रेक्षकांनी आवर्जून पाहावा. जर आवडला तर 100 जणांना सांगावं, नाही आवडला तर 200 जणांना सांगावं, असंही आवाहन या निमित्ताने करतो. आणि सगळ्यांनी चित्रपटगृहात येऊन चित्रपट बघितला तर मग मराठी सिनेमाला चांगले दिवस आम्हालाही पाहायला मिळते. नमस्कार. या सिनेमात मी जी दिसते त्या सगळ्याचं श्रेय आमचे जानवलकर साहेब. त्यांनी माझं नाव सुचवलं म्हणून मी या सिनेमात एंट्री घेतली. नाही तर मला माहितही नव्हतं यांचा पिक्चर चाललाय काय, कारण कळतच नाही ना, मी विचारतच नाही कधी पण. खरंच ते सांगते, कशाला विचारते. पण ज्या वेळेला मला आमचे विविध कोरगावकर, माझे डायरेक्टर आणि ननावरे या दोघांनी मला, आम्ही तिघा हॉटेलात भेटलो, तिथे मला माझी स्टोरी सांगितली, तू काय करते, काय करायचंय आणि किती दिवसाचं काम आहे. तर मी जरा नाखुश होते, 3च दिवसाचं काम आहे म्हणून. पण म्हटलं जाऊ दे, नवीन लोकांच्यात काम करूया म्हणून केलेलं आहे. पण मजा आली मला या पोरांच्यात काम करताना, मला खूप मजा आली. आणि नवीन डायरेक्टर बरोबर काम करताना त्याहीपेक्षा जास्त मजा आली. एक तर सर्वप्रथम सादिक चितळेकर यांच्याबद्दल मकरंदजी असं म्हणाले की ते मंजुळा आहेत, तर ते खरोखर मराठी सिनेमाचं जे भूत आहे ते प्रेक्षकांच्या मानगुटीवर बसवण्याचं महत्त्वाचं काम आहे महाराष्ट्र. त्यामुळे ते या चित्रपटाचा एक भाग आहे, याचा आनंद आहे. मी मंजुळाचा आणि माझा काय संबंध आहे तर मी इतकं सांगेन की मंजुळा नावाची जी गोष्ट आहे ती काय आहे, सिनेमात त्याची उकल होणार असेल, पण तिला आधी घाबरून त्यानंतर तिच्या विरोधात उभं टाकून शट्टू ठोकून उभा असलेला रवी अण्णा आहे आणि ते गाव आहे. पण जेव्हा हे कळतं की मंजुळा कोण आहे तेव्हा तिच्याकडे तितक्याच वेगळ्या नजरेनं आणि फार जरी ती मानगुटीवर बसली असली तरी सकारात्मकपणे तिच्याकडे बघण्याची वृत्ती सुद्धा बाळगणारा रवी अण्णा आहे. आणि मंजुळा जी कुणी आहे, जेव्हा हे कळेल तुम्हाला सगळ्या प्रेक्षकांना की मंजुळा नेमकं काय आहे, तेव्हा एकच गोष्ट सांगतो की तुम्हाला हे नक्की लक्षात येईल की एक वेगळं पोस्टर आहे आमचं, त्याच्यामध्ये फक्त पाय दिसतोय. पाय हा, तर तो पाय जो आहे ना, तो पाय त्या वृत्तीला, त्या भूताला चिरडणारा पाय, आणि तो पाय आपल्या सगळ्यांचा आहे. ही भावना आपल्या सगळ्यांच्या मनात आहे. ते भूत आपल्या सगळ्यांना चिरडायचं आहे हे मी छाती ठोकपणे सांगतो. असं ते भूत आहे, अशी ती पहिल्या गोष्ट सांगू का, म्हणजे मला माहीत नव्हतं की हा सिनेमा मी दिग्दर्शित करणार आहे. इथून सुरुवात आहे. कारण हा चित्रपट जेव्हा करायचा ठरला, जेव्हा संकल्पना आली, गोष्ट आली, सरांनी सांगितली आणि की असं असं करायचं आहे, तेव्हा आम्ही कामाला लागलो. तसं आमचं कामच आहे की बाबा चला कामाला लागायचं. रायटर ऋषी इन झाला, चंद्रशेखर नानावरे इन झाले, गणेश सगळं प्रोडक्शनची कामं सुरू केली आणि कामं चालू होती, स्क्रीन प्लेचं गोष्टी चालू होतं. आणि अचानक जे काम माझं होतं क्रिएटिव्ह वाईज रायटरबरोबर बसून करणं ते चालू होतं. अचानक एक दिवशी सर म्हणाले की तू डिरेक्ट करतोयस, आणि 2 मिनटं मी असं स्टंट होतो आणि सरांच्या स्टाईलमध्ये करशील ना, तर हा ऑफकोर्स नाही म्हणण्याचं काही संधी आहे माझ्यासाठी. आणि मग ती सुरू झाली परीक्षा. कारण ह्यांच्यासोबत काम करताना परीक्षा द्यावी लागते. हा, म्हणजे ऑफिसमध्ये बोलून हा चल गोष्ट सांगतात, काय कॅरेक्टर्स काय, हे काय ते काय. आणि मात्र या प्रोसेसमध्ये ना, म्हणजे गणेश, गीता, कपिल हे सगळे आजूबाजूला बसायचे. तेव्हा मग गोष्ट डिस्कशन सुरू व्हायचे. मग हे सगळे बाउन्सिंग असायचे, कारण मग परीक्षेची तयारी करणं खूप महत्त्वाचं होतं यांच्यासोबत बसायला.
मग ह्यांनी मग ते अभ्यास घेतला माझा. सो म्हणून मग म्हणतात ना की तयारी झाली होती या सिनेमाची, आणि ती तयारी बघून मग सरांनी मला ही संधी दिली की हां तू करतोयस आता. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.